श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर स्वामींची आपण पूजा करतो, स्वामींची आपण सेवा करतो, ही स्वामीपर्यंत पोहोचते का नाही याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे। तर आपण स्वामींची पूजा करतो, तर स्वामींपर्यंत आपली पूजा पोहोचली याचा संकेत आपण कसे ओळखावे, तर थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगते, कारण ती माझ्यासोबतही घटना अशी झालेली आहे, म्हणून मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगते। जर काही आपण स्वामींची मनोभावे नित्य सेवा करतो, तर स्वामी आपल्याला कसे कसे संकेत देतात, तर आपण ते कसे ओळखावे। तर सर्वप्रथम जेव्हा आपण कधीही स्वामींची सेवा करायला बसलो किंवा आपण स्वामी समर्थांचं नित्यसेवेचं पठण करायला बसलो किंवा माळजप करायला बसलो, जर एखादा आपल्या आजूबाजूला चाफ्याचा सुगंध किंवा अष्टगंधाचा सुगंध येत असेल आणि आपलं मन प्रसन्न वाटत असेल, तर समजावे स्वामी आपल्या आजूबाजूलाच आहे। आणि जर एखाद्या वेळेस आपण झोपलो असो आणि आपल्याला एखादा स्वामींचा स्वप्न आला, तो एकदमच शुभ संकेतच मानावा, कारण स्वामी प्रत्येकाच्या स्वप्नात जात नाही। जे स्वामी सेवेकरी असतात आणि जे स्वामींच्या एकदम जवळ असतात, तर त्यांना स्वामी नक्की दर्शन देतात, असं म्हणजे स्वप्नाद्वारे तरी दर्शन देतात। हे खूप मोठा संकेत आहे का स्वामी त्यांना शुभ संकेत देतात। पण जर स्वामींची म्हणजे पूजा करताना, स्वामींना हार घालताना एखादं जर फूल आपल्याजवळ पडलं, तर समजावे आपली इच्छा आणि आपली स्वप्न जी असतात ती स्वामी आपली लवकर पूर्ण करणार आहेत आणि स्वामींजवळ आपली प्रार्थना पोहोचत आहे आणि असं समजावं। त्यावेळी आपण स्वामींची जपमाळ करत असतो, त्यावेळी आपल्या शरीराला एखादा सुखद अनुभव मिळत असेल, तर असं समजावे की स्वामी आपल्या बाजूलाच बसलेले आहे आणि आपली स्वामीमाळ जप करत असतो त्यावेळी ते आपले ऐकत असतात। तर असं आपल्याला जाणवलं तर समजावे स्वामी आपल्या सोबतच आहे। बरेच काही उदाहरणं आहेत जे स्वामी भक्तांना आलेले आहेत, मला सुद्धा त्याचा अनुभव आलेला आहे, म्हणून मी तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करत आहे। जर तुम्हाला पण या गोष्टी अशा जाणवल्या असतील, तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मी तुमचे ही उदाहरण सगळ्यांसोबत शेअर करीन। तर कसा वाटला हा माझा व्हिडिओ? जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। श्री स्वामी समर्थ।